प्रतीक APL. ओ हो, आता मात्र डॉट बॉल होण्यासाठी परेश. हो, मोक्याच्या क्षणी यशचीच विकेट आली आहे. याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट, याला म्हणतात क्रिकेट. आणि म्हणून तर हा आमच्यासारख्या क्रिकेटपट्यांना वाटत असेल बॉल आउट सुद्धा व्हावं, परंतु पाहूयात काय होत आहे. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. 5 बॉल मध्ये 7 पाहिजे होते. त्यानंतर 2 बॉल मध्ये एकच धाव आली आहे. आता 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. आता एका धावेची लांबी अवस्थेमध्ये 6 बॉल 16 धावांची गरज. पहिला बॉल आणि पहिला बॉल वाईड बॉल पंच घोषित करतायत, पण विकेट जरूर आली आहे आणि विकेट देखील काउंट असणार आहे. मग म्हणूनच की काय मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज असणार आहे. 5 बॉल मध्ये 15 धावा करायची आहेत. पॉवर प्ले ऑन आहे. काही होऊ शकते या मॅच मध्ये. यश रोशन पुढे आले आहेत. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. विकेट आली आहे आणि फलंदाज कुणाल माघारी परतले आहेत. ओ बाहेर उडवलाय हा बॉल आणि आता मात्र आणखीन एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. आणि या खेळाडूने या संपूर्ण स्पर्धेतील पहिली वहिली हॅट्रिक देखील पटकावली आहे. नाव आहे परेश. पुढे आलेत आणि आणखीन एक विकेट. 4थी विकेट घेतली आहे परेश कारिया. आज ठरतोय हिरो या मॅच मध्ये. काल थोडेसे महागडे ठरले होते, आज मात्र कमबॅक केलंय. थँक्यू डीजे. कालच्या रद्दीमध्ये जर आपण पाहिलं तर थोडेसे महागडे ठरले जरूर, पण आज पुन्हा एकदा कमबॅक त्यांनी केलंय. 4 विकेट्स त्यांनी पटकावले आहेत. लगातारचे 4 विकेट्स त्यांच्या नावावर राहिलेत. नाव आहे परेश कारिया. आज मात्र केलाय सरळ. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. विकेट. फलंदाज बाद. आणि या वेळेला मात्र षटकार ठोकण्याच्या नादामध्ये मंदार गुरव बाद होतोय. काय बॉलिंग केली आहे आज परेश कारियाने. पहिल्या मॅच मध्ये 5 विकेट्स पटकावले होते आणि हा 6वा विकेट त्यांच्या नावावरती आहे. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर सिद्धेश माडिकच्या हातामध्ये बॉल जातोय. त्यावेळेला मात्र चांगली विकेट किपिंग. मग या वेळेला मात्र पुन्हा एकदा टॅप केलेला फटका इथे पाहायला मिळतोय. चोरट्या धावेच्या प्रयत्नात 1 धाव वाढते. नॉट रिव्ह्यू मात्र सक्सेसफुल. विक्रम या वेळेला मात्र पंचांकडे लाऊड अपील. कॉट बिहाइंड. बॅटची घेतली आहे कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. जिजामाता नगरचा विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. अध्यक्ष माननीय श्री. बॉलर नो डाऊट. बॅटर आउट. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा. या वेळेला मात्र सिद्धेश भोसले. व्हाईट बॉल जरी आला असला तरी मात्र त्यावर विकेट मिळवली आहे.
आणि आता मात्र एकदा जोरदार टाळ्या परेश करिया यांच्यासाठी होऊन जाऊ द्या, कारण या स्पर्धेमध्ये 10 विकेट पटकावणारे हायएस्ट विकेट टेकर बॉलर बनलेत परेश करिया आणि पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक आहेत. या स्पर्धेतली पहिली विकेट या वेळेला ऑन साइडला खेळलाय फटका. चैतन्य तिकडे आहेत, रनआउटची संधी आणि हो इथे मात्र फलंदाज बाद 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 आउट. विकेट आली आहे. थँक्यू. तर जिजामाता पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक आहेत सागर पवार. जिथे जाईल तिथे सागर पवारच दिसत आहेत. सागर आणि सागरची पॉवर देखील पाहायला मिळाले. विकेट आली आहे. 5 बॉल शिल्लक आणि या 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची. ग्राउंड स्मॅशर्स एका बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संघ आहे तो म्हणजे बाउंड्री बॅशर्स. एका बाजूला त्यांचं देखील करावं तेवढं कौतुक कमी आहे. पुढचा बॉल प्रथमेश यावेळेला हो क्या बात आहे, बॉल अडवलाय. यावेळेला चांगला बॉल आहे. परेश कारिया यांनी हाताळलेला हा चेंडू पाहिल का पाहायचा आहे. शेवटचा बॉल, स्पर्धा आणि बॉल गेला बाहेर. स्पर्धा जिंकली आहे ग्राउंड स्मॅशर सिद्धेश भोसले अँड कंपनी. विजय